ठीक आहे, स्क्रीन प्रेझेंट होतोय? येस सर. ठीक आहे. तर आपण प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलं होतं, कस्टम टेबल कसं क्रिएट करायचा. आपण दोन्ही मेथडचा वापर करून बघितला आहे. पहिली मेथड काय, तर त्याच्यामध्ये आपण घेतला होता ज्या काही एक्झिस्टिंग फील्ड्स आहेत किंवा डोमेन नेम आहे, डेटा एलिमेंट आहे, या गोष्टींचा वापर करून आपण कस्टम फील्ड्स आणि एक कस्टम टेबल क्रिएट करून बघितला. त्याच्यानंतर कस्टम टेबल आपण क्रिएट केला बाय युझिंग कस्टम डोमेन अँड कस्टम डेटा एलिमेंट. त्या ठिकाणी आपण काय केलं होतं, एक कस्टम डोमेन क्रिएट केलेला होता ज्याचे स्पेसिफिकेशन्स आपल्यानुसार हवे होते, जसं कॅरेक्टर टाईप काय पाहिजे होता, त्याची लेंथ काय पाहिजे होती, ह्या सगळ्या गोष्टी आपण करून बघितलेल्या आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण रेफरन्स फील्ड आणि रेफरन्स टेबल नेम हे कशासाठी वापरतो ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याच्यासाठी आपण करन्सी आणि क्वांटिटी ह्या दोन फील्डसाठी आपल्याला रेफरन्स टेबल आणि रेफरन्स फील्ड नेम द्यावं लागतं. आता आज आपण बघूया स्टँडर्ड टेबल्स. ठीक आहे, स्टँडर्ड टेबल्स एसीपी मध्ये काय काय आहेत आणि त्यांचा काय वापर आहे ते आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, मोस्टली तुम्हाला वर्क स्टँडर्ड टेबलवरच करावं लागणार आहे. ठीक आहे, ज्या मी गोष्टी तुम्हाला 2 दिवस शिकवला कस्टम टेबल, त्याचा वापर सुद्धा तुम्हाला करायला लागेल, बट फ्रिक्वेन्सी जरा कमी असणार आहे ऍज कम्पेअर टू स्टँडर्ड टेबल. ऑलरेडी एसएपीने भरपूर सारे स्टँडर्ड टेबल बनवून ठेवलेले आहेत. ठीक आहे, ऑलरेडी एसएपीने स्टँडर्ड टेबल्स बनवून ठेवलेले आहेत. आपल्याला फक्त आणि फक्त तिथल्या डेटाचा यूज करायचा आहे. जे एसएपीने स्टँडर्ड टेबल्स क्रिएट करून ठेवलेले आहे त्या स्टँडर्ड टेबल मधल्या डेटाचा आपल्याला यूज करायचा आहे. शिवाय त्या स्टँडर्ड टेबल मध्ये समजा काही चेंजेस करायचे असतील आणि मेंटेनन्स अलाउड जर असेल तर आपण त्या गोष्टी करू शकतो. स्टँडर्ड टेबल मध्ये जर का आपल्याला चेंजेस करायचा असेल तर आपल्याला एखादी स्ट्रक्चर क्रिएट करून त्यामध्ये आपण इन्क्लूड करू शकतो. त्याला आपण इन्क्लूड स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो. ठीक आहे, मग आता डेटा डिक्शनरी ऍक्सेस करायसाठी आपल्याजवळ टी कोड आहे SC11. इथे मी जातो आणि इथे जाऊन तुम्हाला काही स्टँडर्ड टेबल्स दाखवतो. जसा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, याच्यासाठी आपल्याजवळ आहे VBAK हा एक स्टँडर्ड टेबलचा नाव आहे. याच्यामध्ये जाऊन तुम्हाला क्रिएट नाही करता येणार. ठीक आहे, हा स्टँडर्ड टेबल ऑलरेडी क्रिएटेड आहे. आपण याची सुरुवात Z पासून केला होगा नाही. याचा अर्थ काय, तर हा स्टँडर्ड आहे. मग ह्याला VBAK हा टेबल नेम टाकून डिस्प्ले या बटनवर क्लिक करायचं, म्हणजे आपण ह्या टेबलला बघू शकतो. डिस्प्लेवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा हा एक टेबल ओपन होईल. यामध्ये हे मॅन्डेट फील्ड आपण प्रिव्हियसली बघितला होता. याचा अर्थ काय, जसं तुम्ही टेबल बघितले तुम्हाला समजलं की हा टेबल एक क्लायंट डिपेंडेंट आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आपण काय घेऊन बघितला होता, मॅन्डेट ही फील्ड घेऊन बघितली होती, जेणेकरून आपल्याला त्याचा अर्थ समजला पाहिजे. ठीक आहे, असे भरपूर सारे टेबल्स आहेत. हा झाला सेल्स डॉक्युमेंट हेडर डेटा. हेडर डेटा आणि लाईन आयटम डेटा मध्ये फरक काय आहे, आता मी तुम्हाला हेडर आणि लाईन आयटम टेबल मधला डिफरन्स सांगतो. तर आपण या VBAK टेबलला ऍक्सेस केलेला आहे. VBAK टेबल काय, तर हा एक सेल्स डॉक्युमेंट, म्हणजे काय, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन हा एक डिपार्टमेंट आहे. या डिपार्टमेंटसाठी हा एक टेबल बनवण्यात आलेला आहे. ठीक आहे, त्या डिपार्टमेंटचा म्हणजे त्या मॉड्यूलचा, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन या मॉड्यूलचा सगळा डेटा, सगळा म्हणण्यापेक्षा मोस्ट ऑफ द डेटा या टेबलमध्ये स्टोर्ड आहे. ठीक आहे, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन हा एक SAPचा मॉड्यूल आहे. त्या मॉड्यूलचा मोस्ट ऑफ द रेकॉर्ड्स हा या टेबलमध्ये स्टोर्ड आहे. आता इथे लिहिलेला आहे हेडर डेटा. हेडर डेटा म्हणजे काय होते, तर ह्या टेबलमध्ये एका ऑर्डरची एकच एंट्री क्रिएटेड असणार. ह्या टेबलमध्ये एका ऑर्डरची एकच एंट्री क्रिएटेड असणार. याचा अर्थ का, याच्या मी कॉन्टेंटमध्ये जातो. याच्या कॉन्टेंटमध्ये गेलो, याला मी काय करतो डायरेक्टली, बरं एक्झिक्यूट करायआधी आपण बघूया याच्यामध्ये किती नंबर ऑफ एंट्रीज आहेत. याच्यामध्ये 3793 एंट्री आहेत. ह्या टेबलमध्ये टोटल एंट्रीज किती आहेत, 3794. सॉरी, ठीक आहे, 3794 एंट्रीज आहेत. आपण 4-5 एंट्री घेऊन टेबल प्रॅक्टिस करून बघितली, बरोबर आहे. सेम हे लोक सुद्धा प्रोसेस फॉलो करून जे आपण फॉलो केलेली आहे, डेटा एलिमेंट क्रिएट केला, डोमेन क्रिएट केला आणि त्याच्यानंतर
फील्ड्स क्रिएट केल्या. यांच्याकडे जर का ऑलरेडी एक्झिस्टिंग डोमेननी काम होत असेल, ऑलरेडी एक्झिस्टिंग डेटा एलिमेंटनी काम होत असेल तर डायरेक्ट ते कॉपी पेस्ट करतात आणि फील्ड्स क्रिएट करतात. आता याला मी केलो आपण एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला इथं दिसते आहे ऑर्डर नंबर. हा VBELN काय, हे एक फील्ड आहे. ठीक आहे, मॅनडेट, VBELN, ER डेट, ERZ, ER नेम, ANGDT ह्या सगळ्या काय या टेबलच्या फील्ड्स आहेत. ठीक आहे, ह्या सगळ्या या टेबलच्या फील्ड्स आहेत आणि हे सगळे या टेबलमधले ऑर्डर नंबर्स आहेत. या टेबलमधले हे सगळे काय ऑर्डर नंबर्स आहेत. आता मी तुम्हाला हे सांगितलं होतं की हिडर टेबल म्हणजे काय, तर एका ऑर्डरची एकच एंट्री असणार आहे. एका ऑर्डरची एकच एंट्री म्हणजे काय, जसं 4 नंबरचा ऑर्डर आहे, 4 नंबरचा ऑर्डर आहे तर इथं परत 4 नंबरचा दुसरा ऑर्डर नसणार, म्हणजे दुसरी एंट्री नसणार. ठीक आहे, समजा इथे 4 नंबर दिलेला आहे तर 4 नंबरचा एकच रेकॉर्ड असणार आहे थ्रू आउट द टेबल. त्याच्यानंतर 22 नंबर आहे तर 22 नंबरचा एकच डेटा असणार आहे थ्रू आउट द टेबल. 23 नंबरचा एकच एंट्री असणार आहे. हा झाला हिडर टेबल. आता एखादी आपण बघूया लाईन आयटम टेबल. SC11 मध्ये गेलो, VBAP हा टेबल मी ओपन करून बघतो. डिस्प्ले, यामध्ये सुद्धा VBELN ही फील्ड आहे. ठीक आहे, यामध्ये सुद्धा VBELN फील्ड आहे. हा सुद्धा सेल्स डॉक्युमेंट आयटम डेटा आहे. याचा अर्थ काय, तर हा सुद्धा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन या मॉड्यूलचा टेबल आहे. काही डेटा या टेबलमध्ये आहे तर काही डेटा या टेबलमध्ये. काही डेटा आपल्या VBAK टेबलमध्ये आहे, काही डेटा VBAP या टेबलमध्ये. आता मी काय करतो, याचा कॉन्टेंट बघतो. याचा कॉन्टेंट बघायसाठी कॉन्टेंट या बटनवर क्लिक केलं. यामध्ये नंबर ऑफ एंट्रीज किती आहे ते बघून घेऊ. याच्यामध्ये 3819 टोटल एंट्रीज आहेत. मी या टेबलला करतो एक्झिक्यूट. हो, SQL एरर, SQL कोड ऑकर व्हाईल ॲक्सेसिंग VBAP. कोणीतरी या स्टँडर्ड टेबलमध्ये छेडछाड केलेला आहे. ठीक आहे, VBAP हा एक लाईन आयटम टेबल आहे. या टेबलमध्ये डंप येत आहे, याचा अर्थ कोणीतरी या टेबलमध्ये काहीतरी कुटाने केलेले आहेत, त्यामुळे हा डंप येतो. याला काय म्हणतो आपण, डंप म्हणतो. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण, डंप म्हणतो. तुम्हाला ते पण समजावून सांगतो. SC11 मध्ये आपण गेलो होतो. VBAPच्या डिस्प्ले मध्ये गेलो होतो. टेबल तर ऍक्टिव्हेट आहे. हा बघा, टेबल ऍक्टिव्हेट आहे, याचा अर्थ याच्यामध्ये काही एरर नाही आहे. म्हणजे टेक्निकली हा टेबल बरोबर बनवलेला आहे. ठीक आहे, टेक्निकली हा टेबल बरोबर बनवलेला आहे. याच्यामध्ये बघा डॉट अपेंड करून काही स्ट्रक्चर टाकलेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं की स्टँडर्ड टेबलमध्ये आपण काही गोष्टी ऍड करू शकतो. बघा इथं ZZ डॉट नेम दिलेला आहे, बरोबर, ZZ डॉट नेम. याचा अर्थ की याच्यामध्ये कस्टम काही फील्ड्स टाकण्यात आलेले आहे ज्याचा ZZ नेम हा इनिशियल आहे. ठीक आहे, मग याला मी करतो एक्झिक्यूट. सॉरी, याच्या कॉन्टेंट मध्ये जातो. कॉन्टेंट मध्ये जाऊन याला एक्झिक्यूट करतो. हा एक्झिक्यूट होत नाही. आता ह्याला म्हणतात आपण डंप. ठीक आहे, डंप म्हणजे काय, जेव्हा आपण एखादी कोड लिहितो तो कोड समजा लॉजिकल करेक्ट आहे. ठीक आहे, लॉजिकली करेक्ट आहे, सिंटॅटिकली करेक्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही सिंटॅक्स एरर नाही आहे. बट ऍट द जेव्हा आपण एक्झिक्यूट करतो तर त्याच्यामध्ये काहीतरी फील्ड्स मिसिंग असतील किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतील, त्यावेळेस तो काय करतो, डायरेक्ट डंप घेऊन येतो. ठीक आहे, हे डंप समोर जाऊन मी तुम्हाला सांगत जाईन. भरपूर डंप येणार आहेत. आपण जेव्हा कोडिंग करू त्यावेळेस सुद्धा भरपूर डंप येणार आहेत. ठीक आहे, जसं फंक्शन मॉड्यूल हा एक चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये समजा तुम्ही काही डेटा पास केलेत आणि चेक केले, तर चेक केल्यानंतर तुम्हाला कुठलाही एरर नाही दाखवणार. पण समजा तो डेटा रॉंग पास केला गेला असेल, त्या फंक्शन मॉड्यूल मध्ये काही डेटा समजा रॉंग पास करण्यात आला असेल तर तो डायरेक्ट तुम्हाला डंप दाखवतो. ठीक आहे, ते आपण त्या पुढच्या चॅप्टर मध्ये बघूयात. ठीक आहे, आणि जेव्हा बॅक जातो तेव्हा डायरेक्ट आपला
एररला डम बोलतात का? हो, रन टाइम एररला डम म्हणतात. SC11 VBAP डिस्प्ले तर याच्यामध्ये आता मी काही सिलेक्टेड एंट्रीज टाकून बघतो. जसं 4 नंबरची मला एंट्री तिथे दिसली. 4 नंबर पासून 100 नंबर पर्यंत बघून घेऊ. एक्झिक्यूट करून बघू याच्यात होतंय का की डंपच येतो. डंप येतो. ठीक आहे. ह्या टेबलमध्ये काहीतरी एरर आलेले आहे, ते आपण आता काही सॉल्व्ह करत बसू नये. त्याच्यानंतर आपण बघूया KNA1 हा एक हेडर टेबलच आहे जेवढा मला माहिती आहे. सॉरी, SC11 मध्ये जाऊन इथं KNA1 टाकून बघू. KNA1 एंटर केला, याला केलं मी डिस्प्ले. याची की फील्ड बघा कुन्नर आहे, जो आपण आधी बघितला होता. याची की फील्ड आहे VBELN आणि त्याची की फील्ड आहे कुन्नर. अशा वेगवेगळ्या टेबलची वेगवेगळी की फील्ड असते. मग जेव्हा आपल्याला प्रोग्राम मध्ये 2-3 टेबलला मर्ज करायचं असते, 2-3 टेबलचा डेटा ऍट अ टाइम फेच करायचा असते, त्यावेळेस ह्या की फील्ड्स खूप महत्वाच्या असतात. त्यामुळे मी तुम्हाला की फील्ड सुद्धा सांगतोय. ठीक आहे, कारण त्या 2 टेबलला जॉईन करायसाठी तुम्हाला की फील्डची गरज पडते. त्या 2 टेबलला जॉईन करायसाठी तुम्हाला की फील्डची गरज पडते. आपण जेव्हा SQL चॅप्टर शिकू त्यामध्ये तुम्हाला ते समजून येईल. तर ह्या टेबलची की फील्ड आहे कुन्नर. हा टेबल कसला आहे, तर हा टेबल आहे कस्टमर मास्टर. KNA1 टेबल हा आहे कस्टमर मास्टर. म्हणजे काय, तर या टेबलमध्ये आपण कस्टमरचा रेकॉर्ड सेव्ह करतो. याला मी करतो एक्झिक्यूट. बघा, एक्झिक्यूट केल्यानंतर इथे मला काही कस्टमरचे रेकॉर्ड दिसते आहेत. ठीक आहे, जसा हा मोहन वाडिले, ठीक आहे, अत्रेय, विप्रो कंपनी, हा काय कस्टमर आहे. हे म्हणजे कोणीतरी प्रॅक्टिस करताना विप्रो कंपनीसाठी हा रेकॉर्ड बनवला. एसेंचर IT फर्म आहे, TCS IT फर्म आहे, मग स्विगी फूड फर्म आहे. तर अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या कस्टमरसाठी हा टेबल रेकॉर्ड आहे. मग ह्या टेबल रेकॉर्ड मध्ये जे काही स्टोर्ड असतो तो डेटा आपण काय करतो, प्रोग्राम मध्ये फेच करतो. ह्या सगळ्या स्टँडर्ड टेबलचा मेन पर्पज काय, तर आपल्याला रिक्वायर्ड डेटा आपल्या प्रोग्राम मध्ये फेच करायचं काम. ठीक आहे, म्हणजे जिथं रिक्वायर्ड आहे, समजा स्मार्ट फॉर्म आपण क्रिएट करतो, त्या ठिकाणी सुद्धा आपण इथला डेटा फेच करतो. प्रोग्राम रिपोर्ट क्रिएट करता तरी पण आपण इथलाच डेटा फेच करतो. त्याच्यानंतर काही एनहान्समेंट करता तरी स्टँडर्ड टेबल मधलाच काहीतरी 2-4 फील्ड कमी किंवा जास्ती करायचे असतात. फंक्शन मॉड्यूल आपण क्रिएट करतो, तिथे सुद्धा आपण स्टँडर्ड टेबल मधलेच डेटा फेच करतो. ठीक आहे, मेन पर्पज स्टँडर्ड टेबलचा हे आहे की इथं असलेला स्टोर्ड डेटा, त्या डेटाचा आपल्याला रिक्वायर्ड म्हणजे कस्टमायझेशन करायसाठी किंवा जे काही रिक्वायरमेंट आहे ते फुलफिल करायसाठी या डेटाचा आपण यूज करतो. ठीक आहे, KNA1 झालं. याच्यात नंबर ऑफ एंट्रीज 220 आहेत आणि तुम्हाला हा सुद्धा 1, 2, 6, 11. ठीक आहे, म्हणजे एका रेकॉर्डची एकच एंट्री आहे. हा सुद्धा एक हेडर टेबल आहे. ठीक आहे, हा सुद्धा एक हेडर टेबल आहे. एखादी लाईन आयटम टेबल शोधावं लागेल आपल्याला. हे काही पाठ करायची गरज नाही आहे की कुठला टेबल लाईन आयटम आहे, कुठला टेबल हेडर आहे. ते आपल्याला फंक्शन सांगेल की तुम्हाला या टेबल मधला हा रेकॉर्ड आपल्याला रिपोर्ट मध्ये पाहिजे. SC11 मध्ये आपण गेलो. SC11 मध्ये इथं मारा टेबल टाकतो. मारा सुद्धा एक हेडर टेबलच आहे जेवढा मला माहिती. डिस्प्ले केलं. इथं मटेरियल मास्टर असतं. ठीक आहे, म्हणजे मटेरियलचा डेटा स्टोर्ड असते. KNA1 मध्ये आपण काय बघितला होता, तर तिथं कस्टमरचा रेकॉर्ड स्टोर्ड होता. VBAK टेबल मध्ये आपण काय बघितला होता, सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, म्हणजे जसं मॉड्यूल आहे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन, एखादी प्रोडक्ट एखाद्या कंपनीमध्ये बनते, त्या कंपनीमधला जो काही बनलेला प्रोडक्ट आहे कुठं ना कुठं विकायला काढावं लागेल, म्हणजे सेल करावं लागेल. आणि समजा डायरेक्ट आपण रिटेलरला सेल नसेल करत तर आपल्याला एखाद्या डिस्ट्रीब्युटरला तो प्रोसेस करावा लागतं. मग डिस्ट्रीब्युटरला
प्रोसेस करायसाठी आपल्याला काही रेकॉर्ड मेंटेन करावं लागतं. मग तो सगळा रेकॉर्ड कुठं मेंटेन होतो? तो होतो VBAK टेबलमध्ये. ठीक आहे. सगळा म्हणण्यापेक्षा काही अंश 50% 60% एवढा डेटा VBAK टेबलमध्ये होतो. मग आता जो डिस्ट्रीब्युटर आहे किंवा जो कस्टमर आहे त्या कस्टमरचा रेकॉर्ड आपल्याला कुठं मेंटेन करावं लागतं? तर KNA1 टेबलमध्ये. मग हे टेबल्स आपण बनवतो का? आपल्याला हे टेबल बनवायची काही गरज नाही. हे सगळे टेबल कोण बनवते? SAP बनवतात. ठीक आहे. किंवा फंक्शनल कन्सल्टंट बनवतात. आपल्याला हे टेबल बनवायची काही गरज नाहीये. हा, मात्र समजा एखाद्या क्लायंटची किंवा एखाद्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, एखादी कस्टम टेबल क्रिएट करायचं आहे, तर कशा पद्धतीने आपण कस्टम टेबल क्रिएट करू शकतो हे आपण मागच्या 2 लेक्चरमध्ये बघितलेले आहेत. आता आपण याच्या पुढे फक्त आणि फक्त स्टँडर्ड टेबलवरतीच वर्क करणार आहोत. ठीक आहे. फक्त आणि फक्त स्टँडर्ड टेबलवरतीच वर्क करणार आहोत. ह्या 2-4 गोष्टी आहेत, जसं फॉरेन की रिलेशनशिप, ह्या सगळ्या गोष्टी थेरॉटिकली समजायसाठी आपण कस्टम टेबल बनवत जाऊ. बट ज्या वेळेस आपण कोडिंग करू किंवा ह्या 2-4 गोष्टी संपल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या स्टँडर्ड वरतीच काम करणं आहे. ठीक आहे. कस्टम टेबलवर तेवढं काही काम करायची गरज नाहीये. तर हा झाला तुमचा मटेरियल मास्टर टेबल. म्हणजे काय? तर याच्यामध्ये मटेरियलचा डेटा स्टोर्ड असतो. मटेरियलचा डेटा स्टोर्ड असतो म्हणजे कसं? तर एखाद्या कंपनीमध्ये, जसं ऑटोमोबाईल कंपनीमध्ये वेगवेगळे मटेरियल क्रिएट केल्या जाते, मॅन्युफॅक्चर केल्या जाते. बरोबर आहे. जसा ब्रेक आहे, क्लच आहे, इंजिन आहे, मग हे सगळे काय झाले? हे झाले मटेरियल. मग त्या मटेरियलची वेगवेगळे राहतात कोड. ठीक आहे. मटेरियलचे राहतात वेगवेगळे कोड. मग हे झाला मटेरियल मेंटेन करायसाठी जे की फील्ड आहे, ही की फील्ड आहे इथली मॅटनर. ठीक आहे. म्हणजे काय? तर मारा या टेबलसाठी मॅटनर ही आहे की फील्ड. ठीक आहे. याच्यामध्ये मग आता हे ERSD डेट, कोणत्या तारखेला आपला मटेरियल क्रिएट झाला, क्रिएटेड ॲट व्हॉट टाइम, ER ने म्हणजे कोणी हा मटेरियल क्रिएट केला, परत टाइम, आणि हे असे भरपूर सारे फील्ड्स याच्यामध्ये बघायला मिळतात. आपल्याला लाईन आयटम टेबल अजूनपर्यंत एकही सापडलेलं नाहीये, पण मिळेल, नक्की मिळेल. एक सेकंड, मी याला जातो बॅक. इथे आता एक टेबल नेम टाकून बघतो. BSIS याच्यामध्ये सापडतो की नाही माहित नाही. प्रॅक्टिस सर्व्हर आहे, तर भरपूर टेबल थोडे हाईड पण केल्या जातात. जेवढं आपल्याला प्रॅक्टिसला कामाचे आहेत तेवढेच टेबल हे दाखवतात, बाकी टेबल हाईड करून पण ठेवल्या जातात. याच्यामध्ये काय, हा तर स्ट्रक्चर दिसतो आहे, SQL व्ह्यू आहे हा. बरं, हा बघा, लाईन आयटम टेबल म्हणजे नेमकं काय असते बघा. 1710 हा एक ऑर्डर नंबर झाला, परत 1710, परत 1710, परत 1710. 1710 चे मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत, मल्टिपल एंट्रीज आहेत. ठीक आहे. म्हणजे एकाच ऑर्डरच्या मल्टिपल एंट्रीज आहेत. हा झाला तुमचा ऑर्डर नंबर 1710. मग या 1710 चे मल्टिपल इथं एंट्रीज आहेत. बरोबर. तर मग याला आपण काय म्हणतो? लाईन आयटम टेबल म्हणतो. आणि हा टेबल बघा, तर याच्यामध्ये तुम्हाला एका ऑर्डरचा एकच नंबर दाखवत आहे. ठीक आहे. एका ऑर्डरचा एकच एंट्री दाखवते. जसा 1 आहे तर 1 परत तुम्हाला कुठेच दिसणार नाही. आणि लाईन आयटम टेबल मध्ये एकाच ऑर्डरचे मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत, एकाच ऑर्डरचे मल्टिपल रेकॉर्ड्स आहेत. हा डिफरन्स आहे लाईन आयटम टेबल आणि हेडर टेबल मधला. मेन तेवढेच दाखवायचं होतं तुम्हाला. आता आपण याला करूया क्लोज. हा टेबल आपला आहे KNA1. ठीक आहे. आणि हा आहे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचा टेबल. ठीक आहे. VBAP सुद्धा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचा टेबल आहे. VBFA हा सुद्धा सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचा टेबल आहे. याला मी करतो डिस्प्ले. याच्यात RUUID ही की फील्ड आहे. त्यानंतर याला मी करतो एक्झिक्यूट केल्यानंतर परत याला एक्झिक्यूट करतो. बापरे, हा वेगळाच काहीतरी ऑर्डर नंबर आहे हा.
ठीक आहे, याचा वापर आपण नाही करू. परत जाऊ आपण बॅक. VBFA, VBAF सुद्धा आहे शायद. डिस्प्ले ठीक आहे, डज नॉट एक्झिस्ट नाही आहे याच्यात. VBKD हा एक टेबल आहे. मोस्ट ऑफ द तुम्ही ऑब्झर्व करत असणार जे काही VB पासून स्टार्ट होत आहे, ते सेल्स ला डिनोट करतात, म्हणजे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशन ह्या मॉड्यूलला रिप्रेझेंट करतात. ठीक आहे, जरुरी नाही आहे, बट मोस्ट ऑफ द टेबल VB पासून जे स्टार्ट होतात ते सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचे आहेत. जसा M पासून स्टार्ट होणारे मोस्ट ऑफ द टेबल MM मॉड्यूलचे आहेत. M पासून जसा मारा, MAKT हे टेबल काय झाले तर मटेरियल मास्टरचे MM मॉड्यूलचे आहेत. ठीक आहे, मग याला आपण करूया एक्झिक्यूट. याला परत एक्झिक्यूट. 2 3 4 22 23 26 28 30. हा सुद्धा कोणता टेबल आहे? हेडर टेबल आहे. याच्यामध्ये सुद्धा एका ऑर्डरची एकच एंट्री आहे. याचा अर्थ काय तर हा सुद्धा हेडर टेबल आहे. ठीक आहे, तर असे हे सेल्स अँड डिस्ट्रीब्युशनचे काही स्टँडर्ड्स टेबल आपण बघितले. आपला कस्टम टेबल जो क्रिएट केला सेम तशाच फील्ड्स आहेत, बँडिट, VBLN, फक्त याचे फील्ड्स वेगवेगळे असतात आणि हे झेड पासून नसणार. का? कारण की हे स्टँडर्ड्स आहेत. याच्यामध्ये समजा आपण काही ऍडिशनल, जसं ॲबॅपरला सांगण्यात येतो की ह्या टेबलमध्ये काही ऍडिशनल फील्ड घे आणि ते फील्ड्स आपल्या स्मार्टफॉर्म मध्ये फेच कर, अशी जेव्हा रिक्वायरमेंट येते त्यावेळेस मग याच्यामध्ये आपण एक स्ट्रक्चर इन्क्लूड करतो. ठीक आहे, याच्यामध्ये आपण काय करतो, एक स्ट्रक्चर इन्क्लूड करतो आणि त्याच्यानंतर मग तो स्ट्रक्चर आपण तिकडे फेच करतो. आता इथं हे स्टँडर्ड स्ट्रक्चरच आहेत, झेड पासून नाही आहे, याचा अर्थ हे स्टँडर्ड स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, हा झाला VBKD टेबल. आता बघूया आपण मारा टेबल बघितला, MAKT टेबल बघू. MAKT मध्ये गेलो, याला डिस्प्ले केला. हा, याच्यामध्ये 5-6 फील्ड आहेत. ठीक आहे, मॅटनर या टेबलची की फील्ड आहे. स्प्रास सुद्धा या टेबलची की फील्ड आहे. की फील्ड आहे हे कसं समजणार? हे बघा, इथं टिक आहे, कीच्या खाली हे बघा, हे जे की वाली टॅब आहे, की वाली टॅब आहे, त्या की वाल्या टॅब वरती यांनी काय केलेलं आहे, टिक केलेलं आहे. याचा अर्थ ही काय की फील्ड आहे. ठीक आहे, आता याला मी करून बघतो एक्झिक्यूट. कॉन्टेंट मध्ये गेलो, कॉन्टेंट मध्ये जाऊन एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्यानंतर ह्या टेबलचा जे काही डेटा आहे तो डेटा आपल्या समोर आलेला आहे. ठीक आहे, मॅटनर की फील्ड, स्प्रास की फील्ड, आणि हा MAKT मटेरियलच्या डिस्क्रिप्शन साठी बनवलेला आहे. मारा टेबल कशासाठी होता? मटेरियलचा रेकॉर्ड मेंटेन करायसाठी. पण त्या मटेरियलचं डिस्क्रिप्शन म्हणजे तो एक्झॅक्ट मटेरियल आहे कशाचा, हा डिस्क्रिप्शन या टेबलमध्ये आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा जास्त डेप्थ मध्ये जायची काही गरज नाही, कारण आपल्याला ते माहीत नसलं तरी पण चालते. फंक्शनल आपल्याला काम देतो की मारा टेबल आणि MAKT ह्या दोघांसाठी रिपोर्ट बनवायची आहे आणि या 2 टेबल मधल्या 4 फील्ड्स माराच्या पाहिजे आणि 2 फील्ड्स MAKTच्या पाहिजे, अशी आपल्याला एक रिपोर्ट बनवायची. ही झाली रिक्वायरमेंट. मग त्या रिक्वायरमेंट नुसार आपण काय करतो, फंक्शनल ज्या फील्ड सांगते त्या फील्डचा डेटा आपण फेच करतो. ते आपण जेव्हा SQL चॅप्टर शिकू त्यामध्ये तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, आता आपण इथून जाऊया बॅक. हा झाला आपला मटेरियल मास्टर टेबल. परत कुठले टेबल्स ज्याचा फ्रिक्वेंटली यूज होते, SC11 मध्ये गेलो. हो, एक मिनिट. ठीक आहे, MAKT आपण टेबल बघितला, मारा टेबल बघितला, त्या दोघांमधला डिफरन्स सुद्धा बघितला. ह्याच्यापैकी सगळे टेबल्स बघितलेत. मग आता प्रश्न येतो, ह्या स्टँडर्ड टेबल साठी आपण कस्टम टेबल बनवू शकतो का? ठीक आहे, ह्या स्टँडर्ड टेबल साठी कस्टम टेबल बनवू शकतो का? तर हो, आपण बनवू शकतो. स्टँडर्ड टेबल साठी कस्टम टेबल सुद्धा बनवू शकतो. कस्टम टेबल म्हणजे कसं, आता ते बनवायचं कसं ते डायरेक्ट सांगतो तुम्हाला. ठीक आहे, आता समजा मला एक MAKT टेबल आहे
किंवा मारा टेबल आहे. ठीक आहे, मारा टेबल साठी आपण कस्टम टेबल बनवू. मारा टेबल आपण बघितलो, याला मी काय करतो, एक वेगळ्या फील्ड याच्यामध्ये ओपन करून ठेवून देतो. हा कुठला टेबल आहे, KNA1 आहे. KNA1 टेबल साठी सुद्धा बनवू शकतो. याच्यात गेलो मी आणि मारा टेबल ओपन केला. ठीक आहे, मारा टेबलच्या डिस्प्ले मध्ये गेलो. आता मला काय माझी रिक्वायरमेंट काय आहे किंवा फंक्शनलची रिक्वायरमेंट काय, मारा टेबल साठी कस्टम टेबल बनवायचा आहे. त्याच्यामध्ये की फील्ड असणार आहे मॅटनर आणि शिवाय ERSDA, ER नेम, LEND, AE नेम, VPSDA असे 5-6 फील्ड्स मला त्या टेबलमध्ये पाहिजे आहेत. मग कसं क्रिएट करायचं, याच्यामध्ये गेलो, टेबल नेम टाकला मी Z मारा. ओके, Z मारा. क्रिएट मध्ये गेलो, काय म्हणते, ऑलरेडी एक्झिस्ट, म्हणजे कोणीतरी ऑलरेडी क्रिएट केलेला आहे. आपण काय करू, याचा इनिशियल आपला Z8PM देऊ. ठीक आहे, Z8PM मारा. ठीक आहे, Z8PM मारा. आता याला मी करतो क्रिएट. ठीक आहे, क्रिएट मध्ये आलो. डिस्क्रिप्शन काय देऊ, तर कस्टम टेबल फॉर मारा. ठीक आहे, कस्टम टेबल फॉर मारा. डिलिव्हरी क्लास F4 केला. F4 जाऊन इथल्या ऑप्शन पैकी A हा एक ऑप्शन चूज केला. इथे जाऊन डेटा ब्राउझर मध्ये जाऊन डिस्प्ले अँड मेंटेनन्स अलाव केलं. त्यानंतर फील्ड्स मध्ये गेलो. फील्ड्स पुट करायच्या जागी आपण आधी काय करतो, टेक्निकल सेटिंग मध्ये जातो. यस, लोकल ऑब्जेक्ट, टेक्निकल सेटिंग मध्ये जाऊन तेच डेटा क्लास APPL0, साइज कॅटेगरी 0, याला केलं आपण सेव्ह. बॅक गेला. आता आपण एक एक फील्ड आपण यामध्ये टाकूया. पहिली फील्ड मॅन्डेट, की फील्ड घेतलं आणि डेटा एलिमेंट याचा सुद्धा आहे मॅन्डेट. ठीक आहे, मी एंटर केला. त्याचे जे काही स्पेसिफिकेशन्स आहेत, जसा क्लायंट ID साठी क्लायंट आहे, लेंथ आणि ह्या सगळ्या गोष्टी फेच झालेल्या आहेत. आता आपल्याला काय पाहिजे आहे, की फील्ड पाहिजे सेकंड नंबरला. माराची की फील्ड काय आहे, मॅटनर. माराची की फील्ड आहे मॅटनर. याला सुद्धा मी काय केलं, की फील्ड घेतला आणि इथं याचा डेटा एलिमेंट काय, तर मॅटनर. याचा डेटा एलिमेंट सुद्धा काय, मॅटनर. बघा मी काय केलं, मॅटनर टाईप केला, बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक आल्या. त्याचा डेटा टाईप, लेंथ आणि डिस्क्रिप्शन ऑटोमॅटिक आल्या. त्याच्यानंतर मला कुठली फील्ड पाहिजे, ERSDA पाहिजे. या टेबल मध्ये गेलो मी, इथे बघितला ER नेम आहे. आता तुम्हाला ERSDA आहे. ठीक आहे, ERSDA आहे, ER नेम आहे. मग ह्या स्टँडर्ड टेबल मध्ये जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स आपण फॉलो केलं पाहिजे असं जरुरी आहे का, असं काही जरुरी नाही आहे. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही सिक्वेन्स वर खाली करू शकता. पण जर का फंक्शनलला आहे तशीच सिक्वेन्स हवी असेल तर मग आपल्याला सिक्वेन्स वाईजच टेबल क्रिएट करावं लागेल. नाही तर याची सिक्वेन्स वर खाली केल्या तरी पण चालणार. आता दुसरी फील्ड आहे ERSDA चा सुद्धा डेटा एलिमेंट काय, ERSDA. एंटर केला, नाही आहे. ERSDA चा डेटा एलिमेंट ERSDA नाही आहे. का नाही आहे, कारण हे इथं 00 आला. नाही तर जसं कॅरेक्टर आणि हे 40 आला असतं, आहे तसंच आलं असतं. मग याचं काय आहे, अरे ERSDAच आहे. मग आपली काही स्पेलिंग मिस्टेक झाली का, ERSDA AD केलो मी, बघा त्यामुळे ते गडबड झाली. ERSDA आहे ऍक्च्युली. ओके, याला मी डायरेक्ट कॉपी पेस्ट करतो. कॉपी पेस्ट केला, एंटर केला. आता करेक्ट आला बघा, आता बरोबर आला. आधी मी काय केला होता, ERAD केला होता, त्यामुळे ते 00 आला. ERSDA केल्यावर ऑटोमॅटिकली त्याचा डेटा एलिमेंट घेऊन आला. त्याच्यानंतर परत आता पुढची फील्ड घेऊया. ER नेम कॉपी करतो,
याचा डेटा एलिमेंट सुद्धा ER नेमच आहे, तो सुद्धा पेस्ट करतो, एंटर करतो, परत आला. अशाच पद्धतीने तुम्हाला रिअल टाइम मध्ये काम करायचं आहे. ठीक आहे. रिअल टाइम मध्ये कोणी प्रत्येक गोष्ट टाईप करत बसत नाही, डेटा एलिमेंट क्रिएट करत बसत नाही, त्याचा डोमेन क्रिएट करत बसत नाही. ठीक आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला रिक्वायरमेंट आली, कस्टम टेबल क्रिएट करायचं आहे, त्याच्यासाठी कस्टम डोमेन बनवायचं आहे, कस्टम डेटा एलिमेंट बनवायचं आहे, त्याच वेळेस तुम्हाला त्या गोष्टी कराव्या लागतील. अदरवाईज रिअल टाइम मध्ये अशाच पद्धतीने काम करतात. ठीक आहे. जे आपण आता कॉपी पेस्ट करून राहिलो. ER नेम घेतला, त्यानंतर आता परत मी फील्ड घेतो नेक्स्ट LED A, याला कॉपी केला, याला पेस्ट केलं, परत याला पेस्ट केलं, एंटर केला, त्याचा डेटा एलिमेंट घेऊन आला. परत आता यातला मला ही एक फील्ड घ्यायची आहे, कॉपी केला आणि याला सुद्धा मी इथं पेस्ट केलं, याला सुद्धा मी पेस्ट केलं. आता याचा डेटा एलिमेंट मात्र वेगळा आहे. बघा, हे लक्षात असू द्या की कोणाचा डेटा एलिमेंट सेम आहे आणि कोणाचा डेटा एलिमेंट वेगळा आहे. इथं बघा PSTAT_D आहे. ठीक आहे, _D आहे. मग ज्या फील्डचा जो डेटा एलिमेंट आहे तोच कॉपी करायचा. याला मी घेतलं, कॉपी केला, इथून इथं पेस्ट, इथे मी याला पेस्ट केलं. ठीक आहे. याला केलं मी सेव्ह, चेक, एनहान्समेंट कॅटेगरी. आता तुम्हाला माहिती आहे एनहान्समेंट कॅटेगरी कशी बरोबर करायची. एक्स्ट्रास मध्ये जायचा, याच्यामध्ये असते एनहान्समेंट कॅटेगरी. इथे जाऊन कंटिन्यू, कॅन बी डीप एनहान्स, कॉपी. आपले एनहान्समेंट कॅटेगरी बनली आहे. याला केलं मी सेव्ह, चेक, नो सिंटॅक्स एरर फाउंड, नो इनकन्सिस्टन्सी, ऍक्टिव्हेट करतो. ऍक्टिव्हेट केल्यानंतर याला करतो मी एक्झिक्यूट. आता याच्यामध्ये कॉन्टेंट असणार आहे का? कॉन्टेंट नसणार आहे. का? कारण आपण याच्यामध्ये काही नंबर ऑफ एंट्रीज टाकलेच नाही ना. आता हा जेव्हा आपण कस्टम टेबल बनवलो, भलेचे स्टँडर्ड टेबल साठी बनवलो, पण आहे तर हा कस्टम टेबल. मग हा कस्टम टेबल बनवला होता, याच्यामध्ये कस्टम फील्ड्स टाकावं लागतील किंवा कस्टम रेकॉर्ड्स टाकावं लागेल. ते कस्टम रेकॉर्ड आपण कसे टाकतो? TMG जनरेट करून टाकतो. मग सिमिलरली याला सुद्धा आपल्याला काय करावं लागेल? TMG जनरेट करावं लागेल. जर का याच्यामध्ये आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर. जर आपल्याला याच्यामध्ये रेकॉर्ड मेंटेन करायचं असेल तर TMG जनरेट करावं लागेल. मग सिमिलर प्रोसेस, TMG जनरेट करायसाठी युटिलिटीज मध्ये गेलो. युटिलिटीज मधून टेबल मेंटेनन्स जनरेटर या ऑप्शनला सिलेक्ट केला. सेम इथे %NC %% घेतला. त्यानंतर फंक्शन ग्रुप मध्ये आपण काय करतो तर टेबल नेम प्रोव्हाइड करतो. त्यामुळे मी याला केला कॉपी आणि इथे केला पेस्ट. ठीक आहे. 2 स्टेप आणि 1 स्टेप मधला डिफरन्स तुम्हाला कळालेला आहे. मी आता 1 स्टेपच घेतो आणि याला फाइंड स्क्रीन नंबर करतो. फाइंड स्क्रीन नंबर केल्यानंतर प्रपोज स्क्रीन नंबर, ओके. त्याच्यानंतर आता क्रिएट TMG या बटनवर क्लिक करतो. क्रिएट वर केल्यानंतर पहिल्यांदा सेव्ह हा ऑप्शन विचारतो, परत दुसऱ्यांदा सेव्ह हा ऑप्शन विचारतो, त्यानंतर लोकल ऑब्जेक्ट. आता हे TMG जनरेट होऊन राहिली आहे 80%. आपली TMG जनरेट झालेली आहे. ठीक आहे. मग आता या जनरेट झालेल्या TMG मध्ये आपल्याला रेकॉर्ड टाकावं लागेल. रेकॉर्ड टाकायसाठी मग आपण काय करतो, SM30 मध्ये जातो. SM30 मध्ये गेलो. SM30 मध्ये जाऊन आपला टेबल नेम ऑटोमॅटिकली इथं आलेला आहे. या मेंटेन बटन वर क्लिक केला. बघा, ज्या फील्ड्स आपण तिथं घेतलेल्या होत्या त्याच आल्या. मटेरियल, क्रिएटेड बाय, लास्ट चेंज आणि मेंटेनन्स स्टेटस. आता हे मी तुम्हाला सांगितलं होतं, हे कुठून येतात? हे फील्ड लेबल्स आहेत, बरोबर आहे. आपण फील्ड्सचे नाव काय घेतलं होता? MAKT, त्याच्यानंतर ERSTA, त्याच्यानंतर ER नेम, मग ते PSTAT, असं समथिंग काहीतरी फील्ड्स घेतलेल्या होत्या. ठीक आहे. मग इथं ते का बरं नाही याला? याच्यासाठी कारण त्याचे फील्ड लेबल मटेरियल, क्रिएटेड बाय असं आहे. ते पण मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. याला मी करतो बॅक.
आता मॅटनर या फील्ड मध्ये मी डबल क्लिक करतो. याचा डोमेन बघा मॅटनर आहे, याचा फील्ड लेबल मध्ये जातो. बघा आहे मटेरियल लिहिलेलं आहे आणि हाच मटेरियल आपल्याला इथं सुद्धा दिसतोय आहे मटेरियल. तर मग ज्या काही फील्ड लेबल्स आपण दिलेल्या होत्या ते आपल्याला इथं रिफ्लिकेट होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता आपण काय करू, या टेबलमध्ये करूया एंट्रीज क्रिएट. एंट्री क्रिएट करायसाठी ऍज युजल न्यू एंट्री या टेबल ऑप्शनवर क्लिक केला. मटेरियल आता आपण कोणता टेबल घेतला होता, मारा टेबल. ठीक आहे. मी घेतो एक 0000 समथिंग काहीतरी नंबर. ठीक आहे, समथिंग काहीतरी नंबर. याची आधी मला लेंथ बघावं लागेल. ओके, त्या लेंथ पेक्षा आपण जास्ती कॅरेक्टर लेंथ नाही घेऊ शकत. मटेरियल नंबरचा कॅरेक्टर आहे 40, भरपूर आहे, आपण घेऊ शकतो. ठीक आहे, 40 नंबर ऑफ कॅरेक्टर पर्यंत आपण ऑर्डर टाईप टाकू शकतो. आता तुम्हाला हे सुद्धा कळत असेल की हे जे लेंथ घेतो त्याचा पर्पज काय असते. तर मॅक्सिमम जेव्हा आपण ऑर्डर नंबर क्रिएट करतो तर मॅक्सिमम त्याची कॅरेक्टर लेंथ हे 40 असू शकते. जसं आता या मारा टेबल मध्ये मारा टेबल मधला मॅटनर, मारा टेबल मधला जो मॅटनर घेतलेला आहे त्याची मॅक्सिमम कॅरेक्टर लेंथ किती आहे, 40 आहे. मॅक्सिमम कॅरेक्टर लेंथ 40 आहे. म्हणजे आपण ऑर्डर नंबर क्रिएट करताना 40 पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. ठीक आहे. मग मी आता काय केलं, इथं आपली टीम कुठे आहे, इथं आहे. ठीक आहे. मग क्रिएटेड ऑन हे डेट असेल, बरोबर आहे. क्रिएटेड ऑन डेट मग आपण घेऊ आजची तारीख. आता या सिस्टीम नुसार थोडा बॅक डेटला चालतोय, तर मी आजची तारीख घेऊन घेतो. क्रिएटेड बाय फॉर एक्झाम्पल 6. ठीक आहे. लास्ट चेंज डेट किंवा टाइम विचारत असेल. डेटच आहे, आजचीच डेट घेतो. ठीक आहे. मेंटेनन्स स्टेटसला काय डेटा प्रोव्हाइड केलेला आहे, स्टँडर्ड टेबल मध्ये गेलो आपण, कॉन्टेंट मध्ये गेला, याला केला ओके, एक्झिक्यूट. पी स्टॅटस फील्ड घेतलेली होती आपण, बरोबर आहे. तर पी स्टॅट मध्ये हे काहीतरी त्यांनी टाकलेलं आहे. मला वाटतं हे काही याचं एवढं मिनिंग नसणार आहे. प्रॅक्टिससाठी त्यांनी काही पण टाकलेलं आहे. ठीक आहे, आपण पण काही पण टाकून देऊ. ठीक आहे, की असं काहीतरी मेंटेनन्स स्टेटस मी हे टाकलेलं आहे. ठीक आहे, याला केलं मी सेव्ह, डेटा सेव्ड. ठीक आहे, डेटा सेव्ड आला. मी गेलो बॅक, परत बॅक. आता आपल्या टेबलमध्ये हा रेकॉर्ड आला आहे का ते बघून घेऊया. याच्यामध्ये आपण गेलो कॉन्टेंट मध्ये, नंबर ऑफ एंट्रीज. बघा एक एंट्री क्रिएट झालेली आहे. ठीक आहे, एक एंट्री क्रिएट झालेली आहे. याच्यामध्ये जाऊन मी करतो एक्झिक्यूट. बघा जे एंट्री आपण क्रिएट केली ते इथं डिस्प्ले होऊन राहिलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर आपण एकाच टेबलमध्ये 2-3 टेबलला घेऊ शकतो का. हो, घेऊ शकतो, का प्रॉब्लेम आहे. चला आता तो एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवतो. हा झाला आपला मारा टेबल. आता मला काय पाहिजे की एकाच टेबलमध्ये मारा पण पाहिजे आणि MAKT पण पाहिजे. म्हणजे ठीक आहे, त्याच्यासाठी मी एक टेबल नेम देतो MA फॉर मारा आणि MAKT. चला मामा करून टाकू आपण, Z8PM. माराचा MA आणि MAKTचा MA, तो पकडून झाला तो मामा. याला आपण करू क्रिएट. ठीक आहे, क्रिएट केल्यानंतर शॉर्ट डिस्क्रिप्शन आपण टाकून देऊ, कस्टम टेबल फॉर मारा अँड MAKT. इथं आपण घेतो A. त्याच्यानंतर मेंटेनन्स अलाउड, याला गेलो सेव्ह, लोकल ऑब्जेक्ट. टेक्निकल सेटिंग मध्ये गेलो, याच्यामध्ये आपण टाकला APPL 0 आणि टाकलं 0. साईज कॅटेगरी घेतलं 0. याला केलं सेव्ह, परत गेलो बॅक. ठीक आहे. आता रिक्वायरमेंट काय,
तर मला मारा टेबलही पाहिजे आणि एमएकेटी टेबल पाहिजे, पण एकाच टेबलमध्ये पाहिजे. म्हणजे ठीक आहे, मॅन्डेट ॲज युजल आपण क्लायंट डिपेंडेंट टेबल ठेवतो. मॅन्डेट घेतला, याला परत मी काय केला, मॅन्डेट केला, एंटर केलं. आता मी काय करतो, या मारा टेबलच्या ज्या फील्ड्स आपण घेतलेल्या आहे त्या ॲज इट इज इथं कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे, ॲज इट इज काय करतो मी, कॉपी पेस्ट करतो. अच्छा, आपला टेबल तो गेला असेल. ठीक आहे, SC11 Z का होता कस्टम टेबल आपला मारा, याला मी जातो डिस्प्ले मध्ये आणि या सगळ्या फील्ड्स ॲज इट इज कॉपी करतो. या सगळ्या फील्ड्स मी ॲज इट इज कॉपी केल्या. याच्यापैकी मॅटनर ही फील्ड काय, की फील्ड आहे. मग मी काय करतो, याचा डेटा एलिमेंट सुद्धा ॲज इट इज कॉपी करतो. याचा डेटा एलिमेंट सुद्धा मी ॲज इट इज कॉपी करतो. कॉपी केलं, इथे आणून पेस्ट केलं. ठीक आहे, आता पेस्ट केल्यानंतर एंटर केला. बघा सगळ्यांचा डेटा आला. याचा डेटा काय नाही आला, यार नेम, अरे नाही, कॅरेक्टर डॅट्स, मी चुकीचा डेटा कॉपी केला का, डेटा एलिमेंटच कॉपी केला ना. ओ, कंट्रोल डेटा एलिमेंट कॉपी, एक सेकंड, कॉपी करताना थोडा मिस्टेक झाली मे बी. आता आला बघा. आता सगळ्यांचा डेटा एलिमेंट डोमेन फेच झालेला आहे. याला मी करतो सेव्ह. ठीक आहे, आता मला काय पाहिजे आहे, एमएकेटी टेबलचा रेकॉर्ड पाहिजे. पहिला टेबल घेतला मारा आणि दुसरा टेबल मला पाहिजे एमएकेटी. आता याच्यासाठी मी जातो एमएकेटी टेबलमध्ये. एमएकेटी टेबलमध्ये गेलो, डिस्प्ले केला. याच्यामधलं जसं आता मॅटनर ही फील्ड दोन त्या टेबलमध्ये सुद्धा आहे, मारा टेबलमध्ये सुद्धा आहे. बरोबर, मॅटनर ही फील्ड कुठे आहे, मारा टेबलमध्ये सुद्धा आहे आणि एमएकेटी टेबलमध्ये सुद्धा आहे. मग परत ती फील्ड घ्यायची का, काही गरज नाही. ठीक आहे, तीच फील्ड परत घ्यायची काही गरज नाही. मग आपण आता समजा मारा टेबल कुठे, सॉरी एमएकेटी टेबल कुठे आहे, हा एमएकेटी टेबलमध्ये आलो. याच्यातला मग मला स्प्रास, एमएकेटी एक्स, एमएकेटी जी ह्या तीनच फील्ड हव्या आहेत. ह्या तीनच फील्ड हव्या आहेत. मग मी काय करणार, स्प्रास एमएकेटी एक्स आणि एमएकेटी जी ह्या फील्ड्स घेतल्या. त्यांचे डेटा एलिमेंट सुद्धा इथूनच कॉपी पेस्ट करतो. स्प्रास डेटा एलिमेंट कॉपी केला आणि तो मी इथे केला पेस्ट. ठीक आहे, याला केला सेव्ह. बघा आले त्याचे जे काही लँग्वेज, स्प्रास लँग्वेजसाठी डोमेन क्रिएट करण्यात आलेलं आहे. तर बघा इथे सुद्धा स्प्रास आहे, कॅरेक्टर 40 आहे, कॅरेक्टर 40 आहे. इथे लँग्वेज कॅरेक्टर 40 आणि कॅरेक्टर 40 ॲज इट इज आपला डोमेन डेटा एलिमेंट कॉपी पेस्ट झालेला आहे. याला मी केला सेव्ह. याला केला चेक. एनहान्समेंट कॅटेगरी टेबल मिसिंग, त्याच्यासाठी आपण जातो एक्स्ट्रास, परत एनहान्समेंट कॅटेगरी, कंटिन्यू, कॅन बी एनहान्स्ड,
कॉपी, त्याच्यानंतर जायचा टेक्निकल सेटिंग तर आपण केलेली आहे ना, याला आपण करूया सेव्ह झाला, ऍक्टिवेट करू आणि TMG जनरेट करू. टेबल ऍक्टिवेट झालेला आहे. कॉन्टेंट मध्ये जाऊन या टेबलच्या एंट्रीज बघून घेऊ. नंबर ऑफ एंट्रीज 0. मग आपण गेलो बॅक, युटिलिटीज, टेबल मेंटेनन्स जनरेटर, त्यानंतर %NC, %, परत टेबल नेम, कॉपी, पेस्ट, वन स्टेप, फाइंड स्क्रीन नंबर, propose screen number, continue, then click on create button, hit couple of times on save button, then hit local object. Our TMG is creating. Yeah, and we are done with our TMG. Now next step, to maintain our record into the custom table. To maintain records, what T code we use? We use SM30. Again we go to the SM30. Here provide our table name, hit maintain button, then click on new entries. I will provide material order number as something this. No, it should be 0000 something. असा काहीतरी एक ऑर्डर नंबर टाकतो. क्रिएटेड बाय मोहित, and then why not come? Oh sorry, it is created on date, so we need to choose from it. 4 तारीख, system date, created by Mohit. Last change date आजची. Maintenance status, for example maintain टाकू आपण. Language E for English. Material description आपण काहीतरी घेऊन घेऊ आपल्या मनाने. परत MAKTX आणि MAKTG हे दोन वेगवेगळ्या फील्ड असल्या तरी पण त्या दोघांमध्ये डेटा सेम असतो. मटेरियल डिस्क्रिप्शन बघा, टेबल मध्ये आपण MAKTX आणि MAKTG अशा दोन वेगळ्या फील्ड घेतलेल्या आहे, पण दोघांचाही हे एकच आहे. मटेरियल डिस्क्रिप्शन आणि मटेरियल डिस्क्रिप्शन इन अप्पर केस, दोघांमध्ये डिफरन्स एवढाच आहे की याच्यामध्ये आपण लोअर केस अप्पर केस दोन्ही वापरू शकतो, आणि मटेरियल ह्या फील्ड मध्ये MAKTG मध्ये अप्पर केस मध्ये वापरायला त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी ती फील्ड त्यांनी बनवली आहे. मग आपण याच्यात गेलो. आता हा सुद्धा अप्पर केसच आहे, याला मी करतो कॉपी पेस्ट. ठीक आहे, याला करतो सेव्ह झालं. त्याच्यानंतर आपल्या टेबल मध्ये जाऊया. टेबल मध्ये आलो, कॉन्टेंट मध्ये गेलो, नंबर ऑफ एंट्रीज चेक केला, एक नंबर ऑफ एंट्री आलेली आहे, याला मी केलं क्लोज, आणि बघा आपला रेकॉर्ड क्रिएट झालेला आहे. ठीक आहे, हा आपला ऑर्डर नंबर, हे झाले आपले 4/10/23 डेट मोहित, आणि हे अशा पद्धतीने टेबल क्रिएट झालेला आहे. तर समजलं तुम्हाला? येस सर. आपण कस्टम टेबल क्रिएट केलो, आपल्या मनानुसार त्याच्यामध्ये डेटा काल टाकून बघितला. आज कस्टम टेबल क्रिएट केला, पण स्टँडर्ड टेबलसाठी क्रिएट केला. पहिला टेबल क्रिएट केलेला होता एकाच टेबलसाठी मारा, दुसरा टेबल क्रिएट केला 2 टेबलसाठी. तुम्ही म्हणाल सर 5 टेबलसाठी करता येते का? हो, 5 टेबलसाठी करता येते, 10 टेबलसाठी सुद्धा करता येते. ठीक आहे, तर तुम्ही अशा पद्धतीने मल्टिपल टेबलसाठी सुद्धा एक टेबल क्रिएट करू शकता. अशी पण रिक्वायरमेंट येऊ शकते की 2-3 टेबलचा रेकॉर्ड एकाच टेबलमध्ये तुम्हाला घ्यायची गरज पडू शकते.
ठीक आहे, समजलं. या टेबलमध्ये वाटल्यास तुम्हाला दुसरा ऑर्डर नंबर टाकून नवीन एंट्री क्रिएट करता येणार, काही अडचण नाही. समजा मी या ऑर्डरला कॉपी करतो आणि इथे करतो पेस्ट. इथं घेतो मी 35. ठीक आहे, 35 नंबर घेऊन मग बाकीच्या गोष्टी टाकून करू शकतो. मटेरियल डिस्क्रिप्शन थोडं चेंज करून घेऊ आणि इथे हाच मटेरियल डिस्क्रिप्शन मी कॉपी पेस्ट करतो. याला गेला सेव्ह. बघा आता डेटा सेव्ह झालेला आहे. पूर्वी काय झालं होता, सेम की फील्डला तो घेत नव्हता, बरोबर आहे. त्यामुळे आता तुम्ही थोडासा सर्च करा की की फील्ड घेऊन एकाच ऑर्डरसाठी मल्टिपल एंट्रीज कशा क्रिएट करायच्या. ठीक आहे, हा तुमच्यासाठी टास्क असणार आहे. हा 2 घेतला, सेव्ह केलाय आणि आपल्या टेबलमध्ये जाऊन बघूया. हा एका टेबल आपला नाही आहे, हा टेबल आहे. त्याच्यात जाऊन परत कॉन्टेंट, नंबर ऑफ एंट्रीज 2 बघा क्रिएट झाल्या. क्लोज. बघा काय मटेरियल डिस्क्रिप्शन दोघांचं वेगळं वेगळं आहे. तर अशा पद्धतीने आपण स्टँडर्ड टेबलसाठी सुद्धा कस्टम टेबल क्रिएट करू शकतो. ठीक आहे, काही डाऊट यात? समजला? येस सर. ठीक आहे, ठीक आहे. मग आपण थांबूया आज इथे. तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस करा. काही प्रॉब्लेम असल्यास विचारा मग.